यंदा मान्सून महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. सद्यस्थितीमध्ये मान्सून अंदमानमध्ये दाखल झाल्याची माहिती ही हवामान खात्याकडून दिली जात आहे. या संदर्भातच बोलण्यासाठी आता आपल्या सोबत पुणे हवामान खात्याचे हवामान शास्त्रज्ञ SD सानप आहेत. सर, काय नेमकी मान्सूनची सद्यस्थिती काय आहे, कुठपर्यंत मान्सून आलेला आहे, साधारणतः केरळ महाराष्ट्रात कधी दाखल होईल? मान्सून आज अंदमानमध्ये दाखल झालेला आहे आणि 27 तारखेला तो केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातली काय नेमकी परिस्थिती? महाराष्ट्रात पुढे नेमका कधी सरकणार? महाराष्ट्रात कधीपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे? मान्सून महाराष्ट्रामध्ये कधी दाखल होईल याचा अनालिसिस आपण डे टू डे मध्ये करत असतो आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये कधी मान्सून येईल हे आत्ता तरी सांगता येणार नाही, परंतु तो केरळमध्ये आल्यानंतर पुढं कसा सरकेल त्यावेळी आपण वेळोवेळी त्याचे अपडेट्स देत राहू. केरळमध्ये साधारणतः 27 तारखेला मान्सून दाखल होणार. त्यानंतर एक साधारणतः किती दिवसात मान्सून महाराष्ट्रात येऊ शकतो, काही अंदाज? त्याला ॲक्च्युली वेगवेगळे कारणं आहेत. फर्स्ट म्हणजे तो सरासरी त्याची महाराष्ट्रामध्ये एंट्री करण्याची जी तारीख आहे ती 6 जून आहे, परंतु तो दरवर्षी 6 जूनलाच येईल असं नाही आहे, किंवा यावर्षीसुद्धा तो 6 जूनला येईल असंही आपण म्हणू शकत नाही. तर त्याचा प्रोग्रेस जो आहे तो वेगवेगळ्या फॅक्टर्सवर डिपेंड करतो, जसं हवेची गती, त्यानंतर साऊथ वेस्टर्ली डायरेक्शननीच वारे येत आहेत का, पाऊस सगळ्याच ठिकाणी होतो आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी जर सॅटिस्फाय झाल्या तर आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा पाऊस पोहोचला आहे. तर त्याचं आपण मॉनिटरिंग करत असतो, अनालिसिस करत असतो. तर तो केरळमध्ये आल्यानंतर पुढचा त्याचा प्रवास कसा असणार आहे त्याचा अनालिसिस आपण त्यावेळी सांगू शकतो. ॲट दिस मोमेंट आपण महाराष्ट्रामध्ये तो कधी येणार आहे हे सांगणं आता तरी कठीण आहे. पण आत्ता जी काही मान्सूनची प्रोग्रेस आहे ते बघता एकूण दरवर्षाचा जो काही अंदाज आहे महाराष्ट्रातला 7 जून मान्सूनची आपण एक तारीख पकडत असतो, तर तशा पद्धतीची प्रोग्रेस दिसते का? काय तुम्हाला वाटतं की अंदमान असू दे किंवा केरळमध्ये दाखल होण्याची जी काही प्रोग्रेस आहे ती दिसते का तशी? केरळमध्ये तर क्लिअर आहे की 27 मेच्या दरम्यान तो पोहोचण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये 4 दिवस आधी किंवा 4 दिवस नंतर असं पकडलं तर 27च्या दरम्यान तो पोहोचण्याची शक्यता आहे केरळमध्ये. परंतु महाराष्ट्राचं मी जसं सांगितलं की त्याला मल्टिपल फॅक्टर्स डिपेंड्स असतात. तर त्याचं जे अनालिसिस आहे किंवा त्याचे जे अपडेट्स आहेत आम्ही वेळोवेळी देत असतो. आता या मोमेंटला तो महाराष्ट्रात 6 जूनला येईल की नंतर येईल किंवा आधी येईल त्याची माहिती आम्ही वेळोवेळी देत राहू, किंवा पुढं जसं त्याचा प्रोग्रेस पुढं सरकेल तसं आम्ही तुम्हाला सांगत जाऊ. पण आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या काही शहरांमध्ये अवकाळी पाऊस होताना पाहायला मिळतोय. त्याची नेमकी काय कारणं आहेत आणि हा अवकाळी पाऊस साधारणतः किती दिवस अजून असणार आहे? ॲक्च्युली मागील 2 ते 3 दिवसापासून किंवा आजसुद्धा आपण बघत आहोत की महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मान्सूनपूर्व वादळी पावसाची नोंद झालेली आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आर्द्रतेचं प्रमाण वातावरणात वाढलेलं आहे आणि सकाळी थोडंसं ऊन किंवा उष्णता वाढल्यानंतर आर्द्रतेचं प्रमाण जर सफिशियंट असेल तर अशा वेळी उंच ढगांची निर्मिती होऊन विजेच्या कडकडाटासह पाऊस पडतो आणि ते आपल्याला काही दिवसांपासून दिसून येत आहे. आणि येणारे 4 ते 5 दिवस हीच परिस्थिती महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये असण्याची शक्यता आहे. पण साधारणतः कुठल्या जिल्ह्यांमध्ये किंवा कुठल्या विभागामध्ये मान्सून किंवा हा जो काही मान्सून पूर्व पाऊस सुरू आहे तो अधिक प्रमाणात असू शकतो, काय अंदाज? हो, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जसं की छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील पुणे असेल, अहिल्यानगर असेल, आणि साऊथ मध्य महाराष्ट्रातील किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये आपण म्हणू शकतो की आज आणि उद्या विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसं बघितलं तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे, परंतु ती कमी जास्त प्रमाणात आहे. तर या पावसामध्ये मेनली जोराचा वारा असणं, त्यानंतर विजेच्या कडकडाटाचा पाऊस पडणं हे सगळं याच्या एकंदरीत आहे. म्हणजेच एकंदरीत वादळी पाऊस असण्याची शक्यता येणारे 5 दिवस आहे. पण मग मान्सून पूर्व पाऊस हा सुरू झाल्यामुळे मान्सून उशिरा होईल असं काही होतं या सगळ्या याच्यामुळे?
नाही, असं काही 1 to 1 रिलेशन नाही आहे. म्हणजे आधी मान्सूनपूर्व पाऊस जर जास्त झाला तर मग मान्सूनचं आगमन लेट होऊ शकतं, असं काही रिलेशन नाही आहे. तर त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण मग काय तुम्ही हवामान खात्याकडून नेमकं काय सतर्कतेचा काही इशारा देतात किंवा काही आव्हान नागरिकांना करतात, खास करून शेतकऱ्यांना? हो, ज्यावेळी मान्सूनपूर्व वादळी पाऊस असतो त्यावेळी तो विजा पडण्याबरोबरच वारासुद्धा जास्त असतो. तर अशावेळी शेतकऱ्यांचे जे पिकं आहेत, जसे विशेष करून जे हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहेत त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी विजा पडतात अशावेळी त्यांनी निवाऱ्याच्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. ओपन ग्राउंडवर न राहता निवाऱ्याच्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर झाडाखाली न बसणं इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक उपकरणं बंद ठेवणं ज्यावेळी विजेच्या कडकडाटासह पाऊस होतो आहे. ह्या ज्या बेसिक हे आहेत, काय म्हणता येईल त्याला, सल्ले आहेत, ते त्यांनी त्याचं पालन करणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. तर ज्या पद्धतीने सानप सरांनी जी काही माहिती दिलेली आहे, अजून 4 ते 5 दिवस महाराष्ट्रात जो काही अवकाळी अर्थात मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे तो सुरू असणार, अशा पद्धतीची माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. त्यासोबत 27 तारखेला मान्सून हा केरळमध्ये दाखल होणार, मात्र महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलं नाही किंवा त्या संदर्भातली माहिती त्यांच्याकडून आपल्याला मिळाली नाही आहे. मात्र वेळोवेळी या संदर्भातली माहिती ही हवामान खात्याकडून आपल्याला दिली जाणार आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.